आपण मरीन ड्राईव्हला आहोत। समुद्र मागे हटवून हा भाग जो आहे हा तयार करण्यात आला। त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून माती आणली, त्याची भरणी इथे घातली। तोड ज्या ठिकाणी उभे होते आणि त्यांना अश्महत्यारं सापडली होती, ती जी माती होती ती कांदिवलीवरून आलेली होती। मुंबईमध्ये 3 वेगवेगळ्या स्तरामध्ये आपल्याला अश्मयुगातली हत्यारं सापडतात। ते कर्नल टोड ज्या वेळेला इथे आले, अश्मयुगातल्या मानवाने तयार केलेली हत्यारं ती बाहेर डोकावत होती। नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय गोष्ट मुंबईची पर्व दुसरे। या दुसऱ्या पर्वामध्ये आपण सुरुवातीच्या भागांमध्ये समजून घेतला तो मुंबईचा इतिहास, मुंबईचा प्राचीन इतिहास, मुंबईचा भूगोल, मुंबईचं भूगर्भशास्त्र हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। शेवटच्या भागामध्ये आपण प्राचीन मुंबईमध्ये म्हणजे अश्मयुगीन मुंबईमध्ये त्यावेळचा आदिमानव अस्तित्वात होता का, शक्यता कुठे आहे की तो कुठे राहिलेला होता त्यावेळेला आणि त्याचे पुरावे आपल्याला सापडतात का। आज आपण वेगळ्या गोष्टी आणखीन थोड्याशा समजून घेणार आहोत, त्या देखील अश्मयुगीन मानवाच्याच संदर्भातल्या आहेत। हा अश्मयुगीन मानव जो मुंबईतला होता त्याचे पुरावे ज्यांना पहिले सापडले त्यांचं नाव होतं लेफ्टनंट कमांडर KRU टोड। खरं तर ते सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला सापडले त्यावेळेला ते लेफ्टनंट कमांडर होते, नंतर ते कर्नल झाले। तर ते याच ठिकाणी इथे आले होते। कशासाठी आले होते? आज आत्ता आपण मरीन ड्राईव्हला आहोत। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहताय हा अरबी समुद्र आहे। समुद्र मागे हटवून हा भाग जो आहे हा तयार करण्यात आला। त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून माती आणली, त्याची भरणी इथे घातली आणि त्याच्यानंतर हा जो मरीन ड्राईव्हचा सुंदर परिसर आपल्याला दिसतोय हा तयार झालेला आहे। ही जी माती आहे ही आणून भरणी घालण्याचं काम जे आहे ते 19व्या शतकाच्या मध्यावर सुरू होतं। हे 3 टप्प्यांमध्ये झालं। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा। हे सगळं काम सुरू असताना वेगवेगळे इंग्रज अधिकारी हे त्याच्यावर लक्ष ठेवत होते। त्याच्यामधले एक अधिकारी होते KRU टोड। ते त्यावेळेला लेफ्टनंट कमांडर होते। त्यांनी हे सगळं काम पाहत असताना त्यांना असं लक्षात आलं की इथे आणून जी माती टाकली जाते त्याच्यामध्ये काही अश्मयुगातली अश्मयुगीन हत्यारं आहेत, म्हणजे दगडी हत्यारं आहेत जी प्राचीन मानवाने तयार केलेली आहेत। त्यांना याचा सगळ्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यावेळेला जे कामावर लक्ष ठेवणारे अधीक्षक होते पेरी नावाचे, त्यांना त्यांनी विचारलं की ही माती कुठून आणली आहे। पेरींनी त्यांना असं सांगितलं की ही माती 2 ठिकाणावरून आली आहे, एक वरळी, दुसरं कांदिवली। त्यांनी सगळ्या डायरीज चेक केल्या, सगळ्या नोंदणी चेक केल्या आणि मग त्यांना असं लक्षात आलं की खास करून टोड ज्या ठिकाणी उभे होते आणि त्यांना अश्महत्यारं सापडली होती ती जी माती होती ती कांदिवलीवरून आलेली होती। कांदिवलीमध्ये पोईसर नावाचं ठिकाण आहे, पोईसर नदी आहे। पोईसर नदी एका बाजूनी वाहते, त्याच्या पलीकडच्या बाजूला जी सगळी माती होती ती माती कांदिवलीवरून इथे आणली होती। टोड यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यावेळेला प्रवासाची साधनं नव्हती, त्यांनी घोडा घेतला आणि घोड्यावरनं रपेट करत ते कांदिवलीला पोहोचले। टोड ज्या ठिकाणी कांदिवलीला पोहोचले त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तिथे नेमकी काय स्थिती होती आणि त्यांना अश्महत्यारं नेमकी कुठे सापडली। चला तर मग जाऊया कांदिवलीला। दक्षिण मुंबईतनं आत्ता आपण थेट आलोय ते म्हणजे पश्चिम उपनगरातल्या कांदिवली या ठिकाणी। मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे हा परिसर आहे हा प्राचीन आकुर्ली गावठाणाचा परिसर आहे। आपल्याला दिसेल की एका बाजूला पोईसर नदी वाहते, जी नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधनं येते। माझ्या उजव्या बाजूला जर का आपण बघितलं या नदीच्या पलीकडच्या बाजूला तर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचा हा प्लांट आहे। माझ्या एका बाजूला जो आहे माझ्या डाव्या हाताला साई म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आहे, म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा एक्सलन्स कॉम्प्लेक्स जो आहे तो भाग आहे, तो परिसर आहे। आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला कांदिवलीचं लोखंडवाला कॉम्प्लेक्सचा भाग जो आहे तो दिसतोय। तर या ठिकाणी आपण उभे आहोत। हे प्राचीन आकुर्ली गावठाणाचा भाग आहे। याच ठिकाणी कर्नल टोड आले होते आणि त्यांना प्राचीन अश्महत्यारांचा शोध लागला। ही जी बाजूनी नदी वाहते पोईसर नदी, याचं पात्र आता थोडंसं कमी झालेलं दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये हीच नदी अतिशय मोठ्या प्रमाणावर दुथडी भरून वाहत असते। तर हीच दुथडी भरून वाहणारी जी नदी आहे ही ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगात वाहते त्यावेळेला नदीच्या आजूबाजूला असलेली माती जी आहे ती देखील वाहून जाते, त्याला आपण जमिनीची धूप होणं असं म्हणतो। आणि ही जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळेच तिन्ही थर जे आहेत मातीचे ते सगळे उघडे पडले। त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या बाजूला जो थर होता तो पूर्व अश्मयुगातला थर होता।
त्याच्या थोडासा वरच्या बाजूला जो थर होता तो मध्याश्म युगाचा थर होता आणि त्याच्या अगदी वरच्या बाजूला जो थर होता तो नवाश्म युगाचा थर होता। तर असे तीनही थर जे आहेत ते कर्नल टोड ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला उघडे पडलेले होते आणि त्याच्यामधनं प्राचीन अश्म हत्यारं जी आहेत, अश्मयुगातल्या मानवाने तयार केलेली हत्यारं ती बाहेर डोकावत होती। आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळेल एक फोटो आम्ही आता दाखवतोय कर्नल टोडचा, तर त्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की कर्नल टोड असे उभे आहेत आणि त्याच्या मागच्या बाजूला मातीच्या तिन्ही थरांमध्ये त्या पोईसर नदीच्या पात्रामध्ये त्यांना सापडलेली अश्म हत्यारं जी आहेत ती तिथे व्यवस्थित पाहायला मिळत आहेत। कर्नल टोड इथे थांबले, त्यांनी अश्म हत्यारांचा शोध घेतला, त्यानंतर इकडनं ते पोईसर नदीच्या पात्रामध्ये पुढच्या बाजूला गेले जिथे आत्ता आपला हायवे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे, आणि त्याच्यानंतर ते पलीकडच्या बाजूला जिथे आज सीओडी आहे म्हणजे लष्कराचा सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो जो आहे त्या परिसरामध्ये गेले। या तीनही ठिकाणी कर्नल टोड त्यांना अश्म हत्यारांचा शोध लागला। तर आता आपण जाऊयात पुढच्या बाजूला जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळचं ठिकाण आहे। तर कर्नल KRU टॉड जे आहेत त्यांना मुंबईमध्ये अश्म हत्यारांचा शोध हा सर्वप्रथम लागला। आपण असं म्हटलं की चला आपण कांदिवलीला जाऊया, तर आज आत्ता आपण आलोय या ठिकाणी कांदिवलीला। कांदिवली पूर्वेला असलेलं हे ठिकाण आहे आणि आपण बघताय की माझ्या मागच्या बाजूला पोईसर नदी वाहते। खरं तर आत्ता याला लोक पोईसर नाला असं म्हणतात, त्याचं कारण तो खूप घाणेरडा झालेला आहे। लोक अतिशय काही शिल्लक राहिलेल्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या नाल्यामध्ये फेकतात, त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या देखील आहेत, पण हा नाला नाही आहे। यापूर्वी ज्या वेळेला आम्ही असं सांगत होतो की हा पोईसर नाला नाही तर ही पोईसर नदी आहे त्यावेळेला लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता, परंतु ज्या वेळेला 2005 साली म्हणजे 26 जुलैचा जो महाप्रलय झाला त्या महाप्रलयाच्या वेळेला लोकांना असं लक्षात आलं की ज्यांना आपण नाला म्हणतो, मग तो मिठी असेल, पोईसर असेल, ओशिवरा असेल, तर हे खरं तर नाले नाही आहेत, ही गटारं नाही आहेत, तर त्या मुंबईच्या नद्या आहेत। आपल्यासाठी हे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण पोईसर हे प्राचीन ठिकाणांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कर्नल टोड जे आहेत किंवा कर्नल टॉड जे आहेत ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी पोईसर नदीचं जे पात्र आहे या पात्रामध्ये त्यांनी शोध घेतला आणि त्या शोधामध्ये त्यांना असं लक्षात आलं की मुंबईमध्ये 3 वेगवेगळ्या स्तरामध्ये आपल्याला अश्मयुगातली हत्यारं सापडतात। साधारणपणे आपण त्याला 15 लाख वर्ष असं त्याच्या आसपास म्हणू शकतो आणि त्याच्यानंतरचा जो सगळ्यात वरचा थर आहे तो साधारणपणे 3 लाख वर्षांच्या आसपासचा असलेला थर आहे। या तिन्ही थरांमध्ये कांदिवलीमध्ये पोईसर नदीच्या पात्रात कर्नल टोड जे आहेत किंवा कर्नल टॉड असं त्यांना म्हणतात, तर त्यांना अश्म हत्यारांचा शोध लागला। आता या ठिकाणी काय आहे तर आता जर का आपण माझ्या मागे बघितलं तर एका बाजूला आपल्याला हा सगळा पोईसर नाला किंवा ही पोईसर नदी जी आहे ती वाहताना दिसते आणि माझ्या दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसतंय तर महिंद्रा कंपनी आहे। ही जी पोईसर नदी आहे याचा उगम कुठे होतो तर हा आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये होतो। आपल्या या बाजूला वाहणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत म्हणजे दहिसर असेल, पोईसर असेल, ओशिवरा असेल, या तिन्ही नद्या ज्या आहेत त्यांचा उगम किंवा त्यांचं उगमस्थान जे आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे आणि तिकडनं या नद्या वाहत येतात। पोईसर नदीचं काय आहे, आत्ता आपण प्रत्यक्ष परिस्थिती बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की पोईसर नदी जिकडनं बाहेर पडते तिथूनच या महिंद्रा कंपनी जी आहे, महिंद्रा अँड महिंद्रा, त्याला सुरुवात होते। हा जो पोईसर नदीचा भाग आहे हा जिथे मी उभा आहे इथपर्यंत येतो, याच्या पुढे आपल्याला पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे तिथे आपण पोहोचतो। ही नदी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या खालच्या बाजूनी पुढच्या बाजूला जाते आणि ही नदी पुढे गेल्यानंतर तिथे सध्या लष्कराचा सीओडी डेपो आहे म्हणजे ज्याला आपण सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो असं म्हणतो। आपण पलीकडच्या बाजूला जाऊ शकत नाही कारण तो लष्कराचा भाग असल्यामुळे तो संरक्षित भाग आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं शूटिंग करायला मनाई आहे। परंतु हा जो भाग आहे हा पोईसर नदीचा भाग पुढच्या बाजूला जातो आणि आत्ता ज्या ठिकाणी लष्कराचा सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो आहे ज्याला सीओडी म्हणतात त्या ठिकाणी देखील पोईसर नदी ज्या भागातनं जाते, ज्या पात्राचा जो भाग आहे तिथे देखील कर्नल टोड जे आहेत त्यांना अश्म हत्यारांचा शोध लागलाय। त्यामुळे मुंबईतल्या अश्म हत्यारांचा शोध असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला प्राचीन मुंबईचे माणसाच्या अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे जे आपल्याला सापडतात ते याच ठिकाणी कांदिवलीमध्ये पोईसरला सापडतात। मला असं वाटतं की मुंबईतल्या अश्म हत्यारांच्या शोधाची ही कहाणी जी आहे ती आपण आता या भागामध्ये पूर्णपणे समजून घेतली आहे। गोष्ट मुंबईची पर्व दुसरे यामध्ये आतापर्यंत आपण जो प्रवास समजून घेतला म्हणजेच मुंबईचा भूगोल, मुंबईचं भूगर्भशास्त्र हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला। त्याच्याशिवाय आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेत आपण अश्मयुगापर्यंत आलो। या प्राचीन मुंबईमध्ये अश्मयुगामध्ये माणूस इथे अस्तित्वात होता का आणि त्याचे पुरावे आपल्याला सापडतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण इथे केला आणि हे सगळं करत आपण इतिहासामध्ये थोडंसं अलीकडे येत
थोडासा पलीकडे देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न आपण करतोय. पण त्याच्याही पूर्वी आपण थोडासा इथे एक ब्रेक घेणार आहोत. हा ब्रेक कशासाठी असणार आहे तर आपण थेट 21व्या शतकातल्या मुंबईत येणार आहोत. एक महत्त्वाचं कारण त्याच्या मागे आहे. त्याचं कारण आत्ताचा जो हा सीझन आहे, आत्ताचा जो हा ऋतू आहे, याला आपण वसंत ऋतू असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की वसंत ऋतूमध्ये आजूबाजूचा परिसर खूप छान असतो, आल्हाददायक असं वातावरण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूची वनसंपदा किंवा वनस्पती संपदा जी आहे ही छान बहरलेली असते. तर मुंबईचं एक आणखीन एक वैभव आहे ते या वृक्षांच्या संदर्भातलं आहे, ते या वनस्पतींच्या संदर्भातलं आहे आणि ते देखील एकमेवाद्वितीय असं आहे. आणि हे जे आहे हेच सगळं वैभव समजून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह. पहा, लाईक करा, शेअर करा.